तुम्हाला बोलावं लागेल, थोडं जर गेलंय समजायला. पण आता ठीक पहिल्यांदा श्राद्ध सांगतो आणि मग आपण जातो. महिला मंडळ पुरुष मंडळीला पहिला प्रश्न आहे, माणसाला जन्माला यावं लागतं का? हा म्हणा नाही, तुम्ही हा म्हणा यावं लागतं. पुन्हा डोक्याला काम नाही करत का? आता सरळ उत्तर घ्यायची. 5 प्रश्न विचारणार मी तुम्हाला आणि मग सासरा शब्द सुद्धा बोलला नाही. जर आत्ताचा राम असता आणि आत्ताचा जर जनक असता, सुपारी देऊन राम आणला असता, राम भोगसून टाकला असता, लक्ष्मणाचा डोंगराला नेऊन गेम केला असता आणि दशरथाला साईनाईच्या गोळ्या दिल्या असत्या आणि आखी इष्टच सीतेचे नावे करून बाप मोकळा झाला असता आणि वरून म्हणला असता जनतेच्या हिताचा निर्णय. इथं किती किस्से महाराज पोथ्या सारख्या नाही वाचायच्या, एक एकच वाक्य आहे पण जीवन बदलवणार आहे. पोथी मधलं एक वाक्य मी दिवसभर 10-5 पानं वाचतो. काय जीवन आहे मला. मुलगी वनवासाला गेली, रडला नाही, बोललाच नाही, पळून नेली रावणाने, बोलला नाही. स्वतःचे नातू स्वतःचे नातू जावयासमोर युद्धाला उभे राहिले तरी त्यांचा आजा बोलला नाही. आणि माया शक्ती होऊ शकते, झाली सीता आदिमाया झाली, पण भोग भोगल्यावर झाली. भोग भोगला तेव्हा सीता. तुम्ही भोगा. बसलेल्या माणसांच्या पाया पडून सांगतो, विधी लिखित कुणाला टाळता येत नाही. ते घडणार पण एक पर्याय, त्याला भजनाने पावर कमी करता येतो, हे विसरू नका. आणि हे जर करायचं असेल पवित्राची होणं, ही भिकार प्रश्न आहे. भिकार शेजारच्यानं वायला निघल्या ट्रॅक्टर घेतला, मग त्याची बाई कोणती नका खेळ मानू, एकत्रात टाकलं, तेवढं बाहेर काढलं आणि आता त्याचं खेळ करायचं काही काम नाही. मग त्याची शेजारची बाई म्हणती, आता कशी टमाटमा बोलायला लागली, एकत्रच होती तर मग तिचा मनका दुखायचा, एकत्र होती तर तिचा मनका दुखायचा, तर कधी कधी तिच्या डोळ्याला अंधार यायचा आणि वायलं निघाल्यापासून तिचा मन काय गेला आणि सारखी झोपून काम करती. आता तिला ताकद कुठून आली? खरंय का? पण एकत्रपणा बाया काम कमी करतात, वाटून घेतात. भाकरी कालवण मायाकडे आणि वायलं निघाल्यावर कालवणही करती, भाकरही करती, धुणही धुती, भांडे कशी, पुन्हा मजुराच्या बाई संघ हजराही लागली. बरं तेव्हा तिला थकवा येत नाही, काहीच येत नाही, काही. मग ही म्हणती असं नाही, देवाच्या दारात न्याय नाही. आता देवाच्या दाराचा न्याय तुमचा एका वाक्यात काढून टाकतो, लगेच निघाल तो. माणूस मरताने काही बरोबर नेतो का? पहिला प्रश्न असा झालाय, यावंही लागतं, जावंही लागतं आणि भोगावंही लागतं, पुन्हा वळवळ करायची नाही. दुसरा प्रश्न माझा तुम्हाला, माणसाला मरताने काही बरोबर नेतो का? उत्तर तुम्ही द्यायचंय. नाही, तुम्ही मला काय उत्तर दिले सगळ्यांनी? हा बरं का, घोटाळा करा. काय उत्तर दिले तुम्ही? संघ काही नेता येत, संघ काही नेता येत नाही. आता हे उत्तर 1000% चुकीचं आहे. तुमचं ते डोकं बंद झालं. 1000% हे उत्तर चुकीचं आहे. तुमचं उत्तर असं आहे, माणूस मरताना 2 गोष्टी बरोबर घेतो. एक, त्याने आयुष्यात कमवलेलं ज्ञान आणि त्याने केलेलं चांगलं कर्म. आता हे कोते पाटील परिवार आहे, त्यांच्या मुलांनी वडिलांचं एवढं मोठं श्राद्ध केलं, आज श्राद्ध केलं, वडील स्वर्गातून आशीर्वाद देणार. राहिली साईली मावसबाई नाही मोकळी केली, अख्खा वाडा धुतला कंपनी गायब झाली. असे पैसे गेलेले इथं 4 जण बसले.
प्लॅन काय केली पैसे पण प्लॅन आणि त्यांनी कधी नालायकांनी देवाला नारळ फोडला नाही रे. नशिबाचा हो नशिबाचा नाही झटकाय तो. अरे 31 वर्षापासून इंद्रीकर बोलत होता ते आजही खरंय आणि उद्याही खरंय. तुम्ही झटपट श्रीमंत होऊच नका. कारण सगळं महिला म्हणलं नवऱ्याकडे कधी जास्त सोन्याचा आग्रह धरू नका. मिळालेत ना 2 मणी 1 मंगळसूत्र तेवढं सांभाळा. उलट देवाला असं सांगा सगळं जाऊ दे म्हणजे मंगळसूत्र सुखी राहू दे हे म्हणते. आणि ती मिळते त्या नवऱ्या होती त्या त्या उठवलाय. जगण्यात मजा नाही जगण्यात मजा नाही. कोणाला सगळं गप्पा हाणायचे तेव्हा तुम्हाला स्कूटी वगैरे निंडायचे आणि आता सायकलवर कॅरेज बस असं करतात. आणि त्यानं लगेच मग केला बँकेत 3 लाखाचा घोटाळा गेला आतमध्ये मंगळसूत्र गेलं. मग एखाद्या एक अधिकारी त्यांची बायको नुसती म्हणायची फ्लॅट नाही सोनं नाही फ्लॅट नाही सोनं नाही. त्यानं गपक्यात एखादी सही करायची 3 लाख घेतली. बदली होती त्याची आणि बायको फरशीवरून सटाकली 9 लाख गेले. पगारावर लोन चढलं. पगार तर नाहीच पण पगारावर आहे. किती येणेपण आहे. पाया पडतं तुमच्या विधी लिखिताच्या पुढे जाऊ नका.